सांगली लोकसभा मतदारसंघाचा आता घेऊया आढावा। समृद्ध आणि कलासक्त प्रदेश अशी सांगलीची ओळख आहे। मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय अशा नाट्य परंपरेचा जनक असलेल्या या जिल्ह्यानं देशाला आणि राज्याला विष्णुदास भावे, बालगंधर्व, मंगेशकर कुटुंब असे अनेक कलावंत दिले। त्यासोबतच दूध सहकारी संस्था, हळद, ऊस, द्राक्ष, डाळिंबाची बागायती शेती आणि त्यातूनच वाढलेली सहकारी साखर कारखानदारी आणि दूध संस्था यामुळे सांगलीचं राजकारण मुरलेलं आहे। त्यामुळेच राज्याच्या राजकारणात सांगली ही महत्त्वाच्या स्थानी कायम आहे। 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले वसंतदादा पाटील यांचाही हाच जिल्हा। त्याशिवाय क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे क्रांतिकारक आणि अनेक राजकीय दिग्गज नेते सांगलीनं घडवलेले आहेत। सांगली, मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, जत, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव आणि तासगाव या 6 विधानसभा मतदारसंघांचा सांगली लोकसभा मतदारसंघात समावेश होतो। सध्या या मतदारसंघात भाजपाचे 2 आमदार, काँग्रेसचे 2 तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार आहे। मिरज शहरात असलेल्या आरोग्य सुविधांमुळे हा भाग आरोग्याचं केंद्र म्हणून ओळखला जातो। सहकार, शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांसाठी हा प्रदेश नावाजलेला आहे। देश स्वतंत्र झाल्यापासून सांगली हा काँग्रेसचाच बालेकिल्ला राहिला आहे। 1980 पासून 2014 या काळात इथं वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातलीच व्यक्ती खासदार म्हणून निवडून येत असे। 2014 साली मात्र भाजपाचे संजय काका पाटील इथून निवडून आले। यावेळीही भाजपानं त्यांनाच मैदानात उतरवलं असून ते विजयाची हॅट्रिक करतात का याची उत्सुकता आहे। संजय काका पाटील यांच्या विरुद्ध काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यात अटीतटीची लढत होईल अशी अपेक्षा असताना शिवसेना उभाठानं या मतदारसंघावर दावा केला आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांची उमेदवारीही जाहीर केली। ठाकरे यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना उभाठा या पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला आणि त्याचं पर्यवसान अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे। आपल्या खासदारकीच्या काळात कोट्यवधी रुपयांचा केंद्राचा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी आणल्याचा दावा संजय काका पाटील करत आहेत। म्हैसाळ जलसिंचन योजनेद्वारे दुष्काळी जतच्या पूर्व भागासाठी पाणी उपलब्ध करून दिल्याचा दावा मुख्य मुद्दा भाजपाच्या प्रचारात आहे। विकास कामं आणि हिंदुत्व हे भाजपाचे मुख्य मुद्दे तर दुसरीकडे सांगलीत विमानतळ आणि ड्रायपोर्टचा प्रलंबित प्रश्न, अपेक्षित विकास झाला नसल्यावर विरोधकांनी प्रचारात भर दिला आहे। 7 मे रोजी या मतदारसंघातले सुमारे 18.5 लाख मतदार पुन्हा भाजपाची साथ देतात की या निवडणुकीच्या आखाड्यात चंद्रहार पाटील यांच्या गळ्यात विजयाचा हार घालतात याचा फैसला होणार आहे।